सत्य, अहिंसा आणि शांती असा जगाला संदेश देणारे महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधत आज पुण्यामध्ये पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या नेतृत्वामुळे मौन सत्याग्रह खरं तर सरकारच्या असत्य कथन आणि वर्तनाच्या निषेधार्थ केला जात आहे। सध्या आपण पाहतायत की पुण्यामधील गांधी विचारवादी सर्व या मौन सत्याग्रहामध्ये सहभागी झालेले आहेत। विशेष करून त्याच्यामध्ये पुणे शहर काँग्रेस पक्षही त्याबरोबर अनेक गांधीवादी विचारवादी या मौन सत्याग्रहामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी बाबा आढाव सुद्धा आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याकडून चर्चा करूयात की आज खरं तर तुम्ही जे सरकारचा निषेधार्थ म्हणजे त्यांचं असत्य कथन असेल किंवा वर्तन असेल याच्या निषेधार्थ आज मौन सत्याग्रह या ठिकाणी करताय। 1942 साली महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगेची घोषणा दिली आणि देशभरातल्या लोकांनी तुरुंग भरले। 40,000 लोकांनी तुरुंग भरले आणि गांधींनी इंग्रजांना चले जाव सांगितलं, चालते व्हा। आज ती वेळ आलेली आहे। आज देशामध्ये जे चाललं आहे, जो धुडकूस चालला आहे, नैतिक मूल्यांचा सगळा जो अधपात चाललेला आहे, जनतेला विश्वासात घेतलं जात नाही। एक पक्ष एक नेता हीच घोषणा दिली जाते। अशा वेळेला गांधींनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा विचार लोकांनी करावा। यासाठी आज राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने हे धरणं आहे। म्हणून आम्ही मौन व धारण करून हे करतो आहोत। जरा बोलायला लागल्यामुळे मी बास खाली घेतलेला आहे। धन्यवाद। परत सरकारला कुठेतरी गांधींचा विसर पडलाय का, किंवा पाठीमागं पण तुम्ही महात्मा फुले वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलनासाठी बसला होतात, त्यावेळेस बरेचसे राजकीय मंडळी आपल्याला आलती भेट दिलेली होती। सरकार कुठेतरी सर्वच गोष्टीमध्ये कमी पडतंय, याच्यावरती तुमची भूमिका काय असेल पुढची? नाही, सरकार नुसतं कमी पडत नाही आहे। गांधींना संपूर्ण संपवायचं आहे आणि गोडसेचा उदय करायचा आहे, हे सरकारचं धोरण आहे। अशा वेळेला त्या घटनांचा साक्षीदार म्हणून स्वातंत्र्याची चळवळ याचाच मी साक्षीदार आहे, भागीदार आहे आणि माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की यावेळेला आपण बोलावं। आज मौन गांधींनी मौनाचा दर सोमवारी गांधीजी मौन पाळत असत। आज आम्ही ते आणि 12 वाजेमध्येच असे त्याची आठवण ठेवून आम्ही आज एक दिवा घेऊन बसणार आहोत। पण आम्ही शब्द देतो आहोत की आम्ही गप्प बसणार नाही। करेंगे मरेंगेचा नारा गांधींनी दिला, त्यांच्या ताकदीचा माणूस आज नाही आहे। परंतु समुदाय तो निर्णय तो घेऊ शकतो। त्यासाठी लोकांना रस्त्यावर आलं पाहिजे, असं शांतपणे बसलं पाहिजे, विचार केला पाहिजे। केवळ आम्हाला राजकीय सत्तेच्या ह्याच्यात आम्ही नाही आहोत, पण आज मूल्यांचा जो ऱ्हास चालला आहे, राज रोज सत्य अहिंसा जी मूल्य आम्ही घटनेत मान्य केली आहेत, त्या मूल्यांचा पराभव होताना दिसतोय। अशा वेळेला स्वस्थ बसून चालणार नाही। म्हणून आज आम्ही मौन धारण करून इथे बसलेलो आहोत। तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद। शेवटचा प्रश्न विचारतो, ज्या महात्मा गांधींनी जगाला म्हणजे शांततेचा संदेश दिला, त्याच भारत देशामध्ये आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न खूप मोठा निर्माण झालेला आहे। आपण पाहतोय की सातत्यानं महिला असतील किंवा अनेक खून अशा प्रकरणं देशामध्ये घडत असतात। कुठेतरी याला राजकीय वरदहस्त सुद्धा आहेत की लोकांचे, त्याच्यामुळे घटना घडत। आता सध्या बघितलं तर बीडचं खूप प्रकरण सध्या राज्यभर गाजतंय। मला वाटतं की मी स्पष्टपणे सांगितलं आहे, या सरकारला महात्मा गांधी मान्य नाहीत। गांधींचा खून केलेल्या गोडसेचा उलट ते गौरव करतात। ज्या गोडसेने दिल्लीमध्ये त्यांना इथं गोळ्या घातल्या, तेव्हा गांधी त्यांना मान्य असतात, त्यांच्यावर मी आरोपही करणार नाही। पण ज्यांना गांधी अभिप्रेत आहेत त्यांनी रस्त्यावर येण्याची आजू करत आहे। ज्या संघाने गोडसेचा नार झाला, एका तरुणाने गोडसेचा आवाज करायला, एका गांधी हे होऊ शकत नाही, त्यांच्यावर अपेक्षाच करू नका। पण जे स्वतःला गांधी बनवतात, काँग्रेस पक्ष कोणते असेल ते, त्यांनी आता रस्त्यावर यायचं। रस्त्याची वेळ आहे असं माझं म्हणणं आहे। फार वेळ थांबून चालणार नाही। भारताची येथेचे बदनामी झाली तेवढी आता पुरेशी आहे। त्यांना विपक्ष लोकशाही मान्य नाही आहे। एक पक्ष, एक नेता, एक आवाज, उघड बोलत आहेत ते। तेव्हा त्यांच्या सुधारण्याची अपेक्षा नका बाळगू। ते सुधारणार नाहीत, उलट ते आणखी खोड्यात जातील। ते जाऊ नये असं वाटतं माझ्यासारख्या माणसाला, म्हणून आम्ही बसतोय आहोत। खरं तर सरकारला गांधी मान्य नाहीत, परंतु गांधींच्या विचारामध्ये खूप मोठी ताकद होती आणि तोच गांधीकडे असलेला
मौन हा विचार घेऊन आज आम्ही या ठिकाणी पुण्यामध्ये मौन व्रत करत बसलेलो आहोत, असा विचार या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक असलेले बाबा आढाव यांनी व्यक्त केलेला आहे. तर आज सर्वच गांधीवादी विचारवादी असणारे लोक आज या मौन सत्याग्रहामध्ये सहभागी झालेले आहेत, बसलेले आहेत. खरं तर गांधीचा विचार या सर्वांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, कारण की गांधीही कधीही मरत नसतात. त्यांचे विचार प्रत्येकाच्या हृदयामध्ये कायम साठवलेले असतात आणि हाच विचाराचा धागा पकडत हे सर्व गांधी विचारवादी व्यक्ती सर्व या मौन व्रतामध्ये सहभागी झालेले आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.